पीडित मुलगी एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात होती. आरोपी राजाराम अशोक सुतार हा तिथं मुलामुलींना भक्तिगीतं शिकवायचा. नोव्हेंबर 2017मध्ये त्यानं घरी कुणी नसताना भक्तिगीतं शिकवण्याच्या बहाण्यानं घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून राजाराम सुतार विरोधात पोक्सो अंतर्गत पेटवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जयसिंगपूर विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी या प्रकरणी तपास करून राजाराम सुतार विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश S तांबे यांनी राजाराम सुतारला 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील ॲडव्होकेट A पाटोळे यांनी ही माहिती दिली आहे. घटने दिवशी पीडिताई आरोपीच्या घरी सत्संगाची गाणी शिकण्यास गेली असता आरोपीच्या घरी कोणीही नाही याचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेस चॉकलेट देऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला व सदरची घटना कुणास सांगावायची नाही अशी धमकीही दिली. त्यामुळे पीडितेने सदरची घटना कोणास सांगितली नाही. परंतु तेथून पुढे पीडितेने आरोपीच्या घरी सत्संगाची गाणी शिकण्यास जाण्याचे बंद केले. ज्या वेळेला पीडितेच्या घरचे लोक तिला सत्संगाची गाणी शिकण्याकरता आरोपीकडे का जात नाही याबाबत विचारणा करत होते, त्यावेळेला पीडिताई घाबरून जात होती व मी घरी जाणार नाही असे सांगत होती. त्यानंतर आरोपी हा पीडितेच्या घरी पीडितेला सत्संगाची गाणी शिकण्यास बोलवण्याकरता आला असता त्यावेळी पीडिताई भयभीत झाली होती. त्यामुळे तिच्या घरच्या लोकांनी पीडितेला विश्वासात घेऊन काय झाले आहे याची विचारणा केली असता पीडितेने सदरची घडलेली घटना ही कुटुंबियांना सांगितली. त्यामुळे पीडितेच्या आईने वडगाव पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आणि सदरची फिर्यादी IPC 376(1), 376(2) व पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल झाली. सदरचा गुन्हा साबित करण्याकरता सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. 7ही साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून तसेच सरकारी पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय स्पेशल कोर्ट S तांबे साहेब DJ3 यांनी आरोपीस 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलेली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून विशाल पाटील यांनी कामगिरी बजावली.